राम राम. आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप. पुण्य तो परोपकार, पाप ते परपीडा, अनेक नाही जोडा दुजा याशी. दुसरा त्या ठिकाणी याला कोणता जोडा नाही, याच्यासारखं पाप नाही. दुसऱ्याचं त्या ठिकाणी अंतकरण दुखवणं, कुणाचं अंतकरण दुखवू नये. पण मला हे असे लोक पाहायला मिळाले असं त्या ठिकाणी नारदजी महाराज सांगू लागले. आणखी कोण पाहायला मिळालं? तरुणी प्रभुता गे हे. मी घराघरामध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला तर मला असं पाहायला मिळालं की घरामध्ये तरुण स्त्रीचा अधिकार जास्त आहे. म्हाताऱ्या माणसाला कोणी विचारत नाही, हे मला पाहायला मिळालं. आणि एक तुम्हाला सांगते, लक्षपूर्वक ऐका. संसारामध्ये वृद्ध झालं की किंमत कमी होते आणि परमार्थामध्ये वृद्ध झालं की किंमत वाढते. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर. परमार्थामध्ये वृद्ध झालं की किंमत वाढते, संसारामध्ये वृद्ध झालं की किंमत. मग आता काय करायचं तुम्ही ठरवा. तरुणी प्रभुता गे हे. नारदजी महाराज सांगतात, घराघरात डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. मला पाहायला मिळालं की तरुण स्त्रीचा घरामध्ये अधिकार जास्त आहे. शालको बुद्धिदायक हा. घरामध्ये त्या ठिकाणी दोघं भाऊ असेल, परिवार, एखादं काम करायचं असेल, लहान्या भावाला एखादं मोठं काम करायचं असेल तर तो सल्ला त्या ठिकाणी आपल्या मोठ्या भावाचा घेतो की मेहुण्याचा घेतो? कोणाचा घेतो? बड़े भाई को कोई नहीं माने, बड़े भाई को कोई नहीं माने, साले को बहुमान रे. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. कोई नहीं माने, महाराज म्हणतात, आई रे बेईमान दुनिया आई रे. का? तर साधू संताला कुणी मानत नाही, आपल्या घरातल्या माणसाला कुणी मानत नाही. शालक म्हणजे मेहुणा. कुणा कुणाला मेहुणा म्हणतात? हा, बहिणीच्या नवऱ्याच्या, बहिणीच्या नवऱ्याला. हा, अजून आत्याच्या मुलाला. हा, मेहुणा. शालको बुद्धिदायक. मग सद्गुरु बुद्धिदायक नाही, बंधू बुद्धिदायक नाही. काय? शालको बुद्धिदायक. शालक म्हणजे मेहुणा. हे त्या ठिकाणी मला पाहायला मिळालं. कुणी भावाला विचारत नाही, कुणी सद्गुरूला विचारत नाही.
बेमान त्या ठिकाणी दुनिया झालेली आहे. का साधू संताला कुणी मानत नाही हे सगळं मला पाहायला मिळालं. आणखी त्या ठिकाणी सांगू लागले, कन्या विक्रयण लोभात. लोक त्या ठिकाणी लोभानं मुली विकू लागले पैशासाठी. आणि हे आपल्याला अनुभवायला सुद्धा आलं. साधू संतांनी कधी लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून हे पुराण जे आहेत कधी त्या ठिकाणी अशी जुनी होत नाहीत. मुलगी काय विकायची वस्तू आहे का? नाही. पण लोक त्या ठिकाणी लोभानं मुली विकू लागले हे त्या ठिकाणी मला पाहायला मिळालं. आणि हे पाहून मी अतिशय दुःखी झालो. हे कुमार सनकादिकांना म्हणतात, मी अतिशय दुःखी झालो. म्हणे ऐका म्हणे, हे तर काहीच नाही. पुढे काय पाहायला मिळाले तुम्हाला मी सांगतो. अनेक ठिकाणी फिरलो आणि मग मी विचार केला, अरे मला कुठंच चांगलं पाहायला मिळालं नाही. मी एवढ्या त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रामध्ये फिरलो, भ्रमण केलं. मग ज्या ठिकाणी वृंदावनामध्ये ब्रजभूमीमध्ये भगवान श्यामसुंदराचं प्राकट्य झालं त्या ठिकाणी यमुना नदीच्या काठावर त्या ठिकाणी तरी जाऊन पाहावं. तिथे तरी मला समाधान मिळेल, काही मनाला समाधान मिळेल, चांगलं पाहायला मिळेल. आणि म्हणून तिथे मी गेलो ब्रजभूमीमध्ये यमुनेच्या काठावरती. तर सांगू लागले सनकादिकांनो, मला आणखी एक आश्चर्य तिथे पाहायला मिळालं. नारदजी महाराज सांगतात, तत्राश्चर्यं मया दृष्टं श्रूयतां तन्मुनीश्वरः एकातो तरुणी तत्र निषन्ना खिन्नमानसा. आणखी एक मला आश्चर्य पाहायला मिळालं. म्हणे ऐका, त्या ठिकाणी एक तरुणी बसलेली होती आणि ती अतिशय मनाने खिन्न होती. आणि तिच्या मांडीवरती दोन पुरुष झोपलेले होते. वास्तविक पाहतात ते तरुण होते, पण कालाच्या त्या ठिकाणी गतीनं अतिशय झपाट्यानं जर्जर असणारी स्थिती त्यांना प्राप्त झालेली होती. ते लवकरच म्हातारे झालेले होते. ज्या वयामध्ये त्यांना म्हातारपण येऊ नये त्या वयामध्ये त्यांना म्हातारपण आलेलं होतं. ऐका, कलियुगामध्ये असे काही काही रोग आलेले आहेत की ते झपाट्याने वृद्धापकाळाकडे घेऊन जातात. आणि आई चांगली असते तरुण, पण मुलं म्हातारे होतात, अंथरुणाला खेळतात आणि मग आई त्या मुलाची सेवा करते. किती दुःख वाटत असेल त्या आईच्या अंतकरणाला. आणि मग असंच दुःख त्या ठिकाणी त्या स्त्रीला वाटू लागलं. एक स्त्री त्या ठिकाणी पाहायला मिळाली म्हणे. आणि मग ती त्या मुलांची सेवा करत होती. तिच्या मांडीवरती अतिशय झोपलेले ते मुलं होते. आणि नारदजी महाराज म्हणतात, मी तिथूनच चाललो होतो ते यमुना नदीच्या काठावरून. तिने मला पाहिलं आणि व्याकुळ होऊन तिथे मला म्हणू लागली, भोगो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परम. हे साधो, क्षणभर थांबा, क्षणभर थांबा. माझं दुःख नाहीसं करा, माझी चिंता नाहीसं करा. कारण आपल्या केवळ दर्शनानं सुद्धा संसारातील सगळी पाप समूळ नाहीशी होतात. आपल्या दर्शनानं सर्वथा पाप निवृत्त होतं. एवढे तुम्ही मला तेजस्वी दिसतायत. नारदजींना म्हणू लागली, तुम्हाला पाहिल्यानंतर मोठं त्या ठिकाणी समाधान वाटलं. मनुष्याचं त्या ठिकाणी मोठं भाग्य उदयाला येतं. त्यावेळेला आपल्या सारख्या साधू पुरुषाचं दर्शन होतं. क्षणभर थांबा. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा नसा, भाग्य उदयाचा नसा, भाग्य उदयाचा नसा, भाग्य उदयाचा नसा. झालं सन्मुख तो पैसा, झालं सन्मुख तो पैसा, झालं सन्मुख तो पैसा, झालं
पुण्य उदयाला येतं तेव्हा आपल्या संतांसारखी संतांची भेट होते. क्षणभर थांबा. राम राम. आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप.